15 मे रोजी म्हणजे शुक्रवारी देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे भाव प्रत्येकी 3 रुपयांनी महागलेत. त्यामुळे आता सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसणार आहे असं बोललं जाऊ लागलंय. पेट्रोल डिझेलच्या दरवाढीमुळे सगळ्या क्षेत्रात महागाई होणार आहे हे जवळपास निश्चित आहे. पण यावरून आता मोदी सरकारवर विरोधकांनी टीका सुद्धा केली आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या दरवाढीवरनं टीका करताना मोदी सरकारच्या चुकांची किंमत लोकांना चुकवावी लागतीये. 3 रुपयांचा झटका हा आलेला आहे, बाकी वसुली हप्त्यांमध्ये होईल असं ट्विट करत राहुल गांधींनी सरकारवर निशाणा साधलाय. तर ही दरवाढ आधीच होणार होती, पण सरकार 5 राज्यांच्या निवडणुकांची वाट बघत होतं. निवडणुका झाल्यावर लगेचच किमती वाढल्या आणि पंतप्रधानांनी काटकसरीचं आवाहन केलं अशी देखील टीका व्हायला लागलीय. पण आता भारतात फक्त 18 दिवस पुरेल इतकाच कच्च्या तेलाचा साठा शिल्लक असल्याच्या बातम्या या येताना दिसतात. त्यामुळे पेट्रोल डिझेलचे दर हे पुढच्या काही दिवसात आणखी भडकण्याची भीती व्यक्त केली जाते. तर दुसरीकडे भारताच्या परकीय चलन साठ्यात सुद्धा मोठी घट झाल्याचं सांगण्यात येत आहे. रुपया सुद्धा 100च्या वर घसरण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते. त्यामुळे हे संकट नेमकं किती मोठं आहे, यामुळे महागाईचा भडका कसा उडू शकतो, सगळी माहिती जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओतनं. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू. पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धामुळे कच्च्या तेलाचे भाव $100 प्रति बॅरलच्या वर गेलेले आहेत. त्यामुळे भारतातल्या तेल कंपन्यांना पेट्रोल डिझेलची निर्मिती करणं हे महाग झालेले आहे. पेट्रोलियम मंत्रालयाच्या जॉईंट सेक्रेटरी सुजाता शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार तेल कंपन्यांना पेट्रोलवरती प्रति लिटर 30 रुपये तर डिझेलवरती प्रति लिटर 100 रुपयांचं नुकसान सहन करावं लागतंय. त्यामुळे या तेल कंपन्यांचं दिवसाला 1000 कोटींपेक्षा जास्तीचं नुकसान होत असल्याचं त्यांनी म्हटलंय. आता पेट्रोल डिझेलचे दर स्थिर असल्यामुळे तेल कंपन्या जास्त दिवस नुकसान सहन करू शकत नाहीत आणि म्हणूनच पेट्रोल डिझेलचे भाव वाढवणं गरजेचं असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. पण इथं लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही आहे की ही 3 रुपयांची झालेली वाढ ही तेल कंपन्यांचं होणारं नुकसान फक्त 7 ते 11% भरून काढू शकते. याचाच अर्थ काय, तर इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या भारतातल्या तिन्ही तेल कंपन्यांना अजूनही 90%च्या आसपास नुकसान होते. त्यामुळे हे 3 रुपयांची दरवाढ फक्त सुरुवात आहे का? जर युद्धाची परिस्थिती अशीच कायम राहिली तर हे नुकसान भरून काढण्यासाठी पेट्रोल डिझेलच्या किमती आणखी वाढतील अशी शक्यता वर्तवली जाते. आता पेट्रोल डिझेलच्या दरवाढीमुळे होणारा इफेक्ट हा कॅस्कॅडिंग इफेक्ट असतो. म्हणजेच या दरवाढीमुळे सगळ्या क्षेत्रात महागाई होते. रिक्षा असेल, टॅक्सी, कॅब, बस अशा सगळ्याच प्रवासाचा खर्च वाढतो. ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट वाढल्यामुळे भाज्यांपासून किराणा माल अशा सगळ्याच गोष्टी महाग होतात. त्यामुळे पेट्रोल डिझेलमध्ये भाववाढ होत राहिली तर ही महागाई आणखी वाढणं साहजिक आहे. आता एकदम 3 रुपयांनी वाढ करण्यापेक्षा सरकारनं युद्ध सुरू झाल्यानंतर लगेचच भाव वाढवले असते तर या महागाईचा फटका कमी बसला असता. पण भाव वाढवले तर त्याचा 5 राज्यांच्या निवडणुकांमध्ये सरकारला फटका बसला असता. सरकारच्या विरोधात वातावरण तयार झालं असतं. त्यामुळे निवडणुका होण्याची वाट सरकार बघत होतं अशी टीका सध्या विरोधकांकडून सरकारवरती केली जाते. पण सध्या या महागाईपेक्षा सुद्धा मोठं संकट भारतासमोर उभं असल्याचं सांगितलं जात आहे. हे संकट म्हणजे तेलाचे साठेच संपत चाललेत. 2 दिवसांपूर्वी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी भारताकडे 60 दिवस पुरेल इतक्या कच्च्या तेलाचे साठे शिल्लक असल्याचं सांगितलं होतं. पण इकॉनॉमिक टाइम्सच्या एका बातमीनुसार यामध्ये मोठी तफावत आहे. कमोडिटीज डेटा आणि अॅनालिटिक्स फर्म केपलरच्या एका रिपोर्टचा संदर्भ या बातमीमध्ये देण्यात आलाय. इराण विरुद्ध अमेरिका यांच्यातल्या संघर्षानंतर भारताचा तेल साठा हा 15%नी कमी झाल्याचं यामध्ये स्पष्ट करण्यात आलंय. भारताकडे असलेल्या स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह मध्ये सध्या फक्त 91 मिलियन बॅरल इतका तेल साठा शिल्लक आहे. फेब्रुवारीमध्ये हा साठा 107 मिलियन बॅरल होता. तो मार्च मध्ये 95 मिलियन बॅरलवर आला तर सध्या तो 91 मिलियन बॅरल इतकाच उरलेला आहे. आता भारतात दर दिवसाला 5 मिलियन बॅरल इतकं कच्चं तेल हे वापरलं जातं. या वापराचं प्रमाण बघितलं तर 91 मिलियन बॅरलच्या साठ्यानुसार फक्त 18 दिवस पुरेल इतकाच कच्च्या तेलाचा साठा भारतात उपलब्ध असल्याचं इकॉनॉमिक टाइम्सच्या या बातमीमध्ये सांगण्यात आले. भारताचं कच्च्या तेलाच्या आयातीचं प्रमाण हे युद्धाच्या आधी 5 मिलियन बॅरल प्रति दिवस इतकं होतं. ते आता कमी होऊन 4.5 मिलियन बॅरल प्रति दिवस इतकं झालेलं आहे. म्हणजे एकीकडे पेट्रोल डिझेलच्या मागणीमध्ये घट झाली नसताना तेलाची आयात कमी होणं, तेलाचे साठे कमी होणं हे भविष्यातल्या मोठ्या तेल संकटाचे संकेत असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पेट्रोल डिझेलची काटकसर करण्याचं आवाहन देशाला केल्याचं बोललं जात आहे. हॉर्मुझची सामुद्रधनी पुन्हा खुली होण्याची शक्यता सध्याच्या परिस्थितीत तरी अनिश्चिततेत आहे. भारत फक्त साठ्यातील इंधनाच्या वापरावरती जास्त काळ अवलंबून राहू शकत नाही असं केपलरचे लीड अॅनालिस्ट निखिल दुबे यांनी सांगितलंय. ही परिस्थिती जर कायम राहिली तर कच्च्या तेलाच्या साठ्यात आणि आयातीत झालेली घट बघता
तेल शुद्धीकरण कंपन्यांना पेट्रोल डिझेलच्या प्रोडक्शन मध्ये सुद्धा कपात करावी लागू शकते, असा अंदाज सुद्धा दुबे यांनी वर्तवलाय. आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्था IEA ने दिलेल्या माहितीनुसार सध्याच्या युद्धामुळे संपूर्ण जगभरात तेलाच्या साठ्यांमध्ये मोठी घट झाली आहे. मार्च महिन्यात जागतिक तेल साठ्यात 129 मिलियन बॅरल्सची घट झाली. एप्रिलमध्ये 117 मिलियन बॅरल्स पर्यंत ही घट नोंदवली गेली. त्यामुळे कच्च्या तेलाच्या वाढत्या मागणीनुसार जर पुरवठा वाढला नाही तर महागाईचा मोठा स्फोट होऊ शकतो, असा इशारा सुद्धा IEA कडनं देण्यात आलेला आहे. आता तेलाचे साठे कमी होण्याला फक्त सध्याचं युद्धच नाही तर भारताच्या SPR म्हणजे स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह प्रोग्राम मध्ये होत असलेला संतपणा सुद्धा कारणीभूत आहे, असं देखील सांगण्यात येत आहे. भारत कच्च्या तेलाच्या एकूण मागणीपैकी 85 ते 88% आयातीवरती अवलंबून आहे आणि यातलं 40% कच्चं तेल हे स्ट्रेट ऑफ हॉर्म्यूज मार्गे भारतात येतं. इराण विरुद्ध अमेरिका संघर्षादरम्यान हॉर्म्यूजच मोठा चोक पॉइंट झाल्यामुळे भारताला कच्च्या तेलाचा पुरवठा कमी होणं हे साहजिक होतं. पण या परिस्थितीसाठी भारत आधीपासूनच तयार असता तर इतका मोठा परिणाम झाला नसता, असं तज्ञांचं मत आहे. भारताने आपल्या स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह प्रोग्रामवर गांभीर्याने लक्ष द्यायला हवं होतं. आता हा SPR प्रोग्राम म्हणजे काय, तर हे एका इन्शुरन्स पॉलिसी प्रमाणे असतात. जसं भविष्यात कुठलीही मेडिकल इमर्जन्सी किंवा आर्थिक संकट आलं तर त्यासाठी आधीपासूनच तरतूद म्हणून आपण इन्शुरन्स पॉलिसी काढतो. तसंच SPR हे भविष्यात जर तेल संकट आलं तर त्याला तोंड देण्यासाठी सरकार नियंत्रित तेल साठवण्याचा उपक्रम आहे. हे फक्त आपत्कालीन परिस्थितीसाठी साठवलं जातं. याचा रोजची पेट्रोल डिझेलची गरज भागवण्यासाठी उपयोग होत नाही. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या ISPRL म्हणजेच इंडियन स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह लिमिटेड कडून या साठवलेल्या कच्च्या तेलाची देखरेख देखील केली जाते. आता भारतामध्ये स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्हचं प्रमाण नेमकं किती आहे, तर फेज 1 मध्ये आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणम इथे या प्रोग्राम अंतर्गत असलेला तेलाचा साठा 1.33 मिलियन मेट्रिक टन, कर्नाटकाच्या पदूर इथं 2.50 मिलियन मेट्रिक टन तर मंगळुरू इथे 1.50 मिलियन मेट्रिक टन असा भारताकडे एकूण 5.33 मिलियन मेट्रिक टन म्हणजे साधारण 39 मिलियन म्हणजे 390 लाख बॅरल इतकी तेल साठवण्याची क्षमता भारताकडे आहे. यापैकी सध्या फक्त 24 ते 25 मिलियन म्हणजेच 240 ते 250 लाख बॅरल इतकंच तेल यामध्ये साठवण्यात आलेलं आहे. आता आधीच सांगितल्याप्रमाणे भारतात दिवसाला 50 लाख बॅरल कच्च्या तेलाचा वापर होतो. याचाच अर्थ सध्या भारताकडे असलेला हा रिझर्व्ह साठा फक्त 4 ते 5 दिवस पुरेल इतकाच आहे. पण भारताच्या तुलनेत इतर देशांच्या पेट्रोलियम रिझर्व्ह वरती नजर टाकली तर चीनकडे तब्बल 1.4 बिलियन म्हणजेच तब्बल 140 कोटी बॅरलचा तेल साठा शिल्लक आहे. चीन हा सध्याच्या काळात जगातला सगळ्यात मोठा स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह असलेला देश आहे आणि ही क्षमता फक्त गेल्या दशकभरात चीननं साध्य केली आहे. अमेरिकेचा विचार केला तर अमेरिकेची स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह क्षमता ही 71 कोटी 40 लाख बॅरल इतकी आहे. तर सध्या अमेरिकेकडे 41 कोटी मिलियन बॅरलचा रिझर्व्ह तेल साठा आहे. तर त्या खालोखाल जपानकडे 26 कोटी 30 लाख, युरोपच्या OECD मध्ये 17 कोटी 90 लाख, साऊथ कोरियाकडे 7 कोटी 90 लाख बॅरल तेल साठा, सौदी अरेबिया, इराण, UAE हे स्वतः तेल उत्पादक देश आहेत. तर सौदीकडे 8 कोटी 20 लाख, इराणकडे 7 कोटी 10 लाख, UAE कडे 3 कोटी 40 लाख इतकं SPR साठे आहेत. आता या सगळ्या देशांचा विचार केला तर भारत स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह मध्ये 9व्या क्रमांकावर आहे. मुख्य म्हणजे मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाचा आयातदार आणि सगळ्यात जास्त कच्च्या तेलाचा वापर करणारा देश असलेल्या भारताकडे तेलाचे रिझर्व्ह साठे हे खूप कमी प्रमाणात आहेत. आता SPRच्या फेज 2 साठी 2021 मध्ये केंद्र सरकारनं ओडिशाच्या चंडीखोल इथं 40 लाख मेट्रिक टन आणि कर्नाटकातल्या पदूर मध्येच 25 लाख मेट्रिक टन SPRच्या एक्सटेन्शन साठी मान्यता दिली आहे. त्यामुळे एकूण तेलाचे रिझर्व्ह साठे हे 11.83 मिलियन मेट्रिक टन पर्यंत वाढणार आहेत. पण यामुळे फक्त 12 ते 15 दिवस पुरेल इतकाच अतिरिक्त साठा उपलब्ध होणार आहे. त्यात हे प्रकल्प पूर्ण व्हायला वेळ देखील लागणार आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत भारताकडे असलेला तेलाचा साठा कमी प्रमाणात असल्याने भारतावरचं तेल संकट हे मोठं असल्याचं सांगण्यात येत आहे. आता यासाठीच पंतप्रधानांचा UAE दौरा अत्यंत महत्त्वाचा आहे. अबुधाबीच्या अबुधाबी नॅशनल ऑइल कंपनीने मंगळुरू मधले आपले तेलाचे साठे वाढवण्याचा निर्णय घेतलाय. सध्या या कंपनीकडनं 6 मिलियन बॅरल तेलाचे साठे मंगळुरू इथं साठवण्यात आले. ते 70% वाढवून 30 मिलियन बॅरल करण्याचा निर्णय या कंपनीने घेतलेला आहे. अशाच इतर पर्यायांची भारताकडनं आता चाचपणी केली जाते. पण ही तात्पुरती सोय आहे. जर युद्धाचं संकट हे कायम राहिलं तर भविष्यात भारतात तेल संकट येणं अटळ असल्याची भीती व्यक्त केली जाते. या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूला सबस्क्राईब करा.